नमस्कार, मी प्रियांका नागणे. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत. नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स यांच्याकडून अपडेट आलेली आहे. पुणे हे जॉब लोकेशन असणार आहे. आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे बघणार आहोत, ज्यामध्ये सॅलरी किती भेटणार आहे, ॲप्लिकेशन कसं करायचं आहे. 1 जुलै 2024 पासून ॲप्लिकेशन करण्यास सुरुवात झालेली आहे. आपण संपूर्ण माहिती बघून घेणार आहोत. तुम्हाला अनुभवाची गरज आहे का नाही, त्यानंतर इथे अर्ज कोण कोण करू शकतात, त्यानंतर लास्ट डेट काय आहे, सॅलरी किती आहे, एकूण जागा किती आहे आणि मेन गोष्ट म्हणजे परमनंट जॉबची भरती आहे. आपण पूर्ण व्हिडिओ बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघतो. जसे की गव्हर्नमेंट असू द्या, प्रायव्हेट असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, बँक रिलेटेड जॉब्स असू द्या, असे दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते बघून घेऊया. सो इथे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च पुणे, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स यांच्याकडून पदं निघालेली आहे. एकूण 33 जागा आहेत. आपण 1 बाय 1 बघून घेणार आहोत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट बी, टेक्निकल असिस्टंट बी, क्लर्क्स, लॅब असिस्टंट, ट्रेड्समॅन, ड्रायव्हर्स, सिक्युरिटी गार्ड्स अँड वर्क असिस्टंट असे वेगवेगळे पदं आहेत. त्या पदानुसार वेगवेगळे एज क्रायटेरिया आहे, म्हणजे वयोमर्यादा आहे. पे स्किलसुद्धा खूप चांगला आहे. बघा इथे सुरुवातच बघा 58,986 रुपये इथे सॅलरी आहे टेक्निकल असिस्टंट बी यांना. त्यानंतर असे वेगवेगळे पदं आहेत. ट्रेड्समॅन आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आहे, क्लर्क आहे, ड्रायव्हर आहे, सिक्युरिटी गार्ड आहे, वर्क असिस्टंट आहे. एज क्रायटेरिया त्या पोस्टनुसार आहे, म्हणजे इथे टेक्निकल असिस्टंट बीला 38 आहे, ट्रेड्समॅन बीला 28 आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट बीला 33 आहे. असे वेगवेगळ्या पदानुसार दिलेलं आहे. आता इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघू शकता. जे टेक्निकल असिस्टंट आहे इलेक्ट्रॉनिक्समधून पाहिजे आहे, फुल टाईम BSc इन फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर हे झालेलं पाहिजे आहे, और फुल टाईम डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी सांगितलेलं आहे. इथे 2 इयर्स एक्सपिरियन्स इन इलेक्ट्रॉनिक्स लॅब पाहिजे आहे तुम्हाला. डिझायरेबल नॉलेज इलेक्ट्रॉनिक्स टेस्ट PCB सांगितलेलं आहे. मॅक्झिमम एज क्रायटेरिया 38 इयर्स असणार आहे. सेकंड जे पद आहे लॅब असिस्टंट बी आहे, जिथे पे लेवल 3 आहे. 37,203 ते सॅलरी असणार आहे. तुमचं फुल टाईम HSC कंप्लीट झालेलं पाहिजे आहे आणि तुम्हाला लॅबमध्ये एक्सपिरियन्सची गरज आहे. त्यानंतर इथे ट्रेड्समॅन बी मशीनिस्ट सांगितलेलं आहे. ITI तुमचं झालेलं पाहिजे आहे आणि 43,809 सॅलरी आहे. मॅक्सिमम एज 28 इयर्स आहे. त्यानंतर इथे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट विथ ॲग्रिगेट ऑफ 60 मार्क्स सांगितलेलं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट बी सांगितलेलं आहे. ग्रॅज्युएट फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, इसेन्शियल एक्सपिरियन्स 5 वर्षाचा आहे पाहिजे आहे. नॉलेज ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट रूल्स, CCS रूल्स, FSR सर्व्हिस रूल्स सांगितलेला आहे. जॉब डिस्क्रिप्शनमध्ये मॅन पॉवर प्लॅनिंग, रोस्टर्स, लिव्स, LTC पे फिक्सेशन, कंडक्ट रूल्स सांगितलेलं आहे. 33 वर्षे हे एज क्रायटेरिया सांगितलेलं आहे. पूर्ण जी ही लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे. जसं की त्यात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट बी आहे, त्यानंतर क्लर्क आहे, असे वेगवेगळे पदं मेन्शन केलेले आहे. तुमच्या शिक्षणानुसार तुम्ही इथे नक्कीच बघू शकता. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला ड्रायव्हर असणार आहे, त्यांचं फक्त तुम्ही 10वी कंप्लीट झाला असेल तरीसुद्धा नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. 21 जुलै 2024 इथे लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. ऑल इंडिया उमेदवार तुम्ही कोणीही असू दे नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. इथे लास्ट डेट सांगितलेलं आहे बघा 21 जुलै 2004. एज क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स विल बी इथे चेक केलं जाईल हे सांगितलेलं आहे. आणि ते ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला फिल करायचं आहे. सबमिट हार्ड कॉपी करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हार्ड कॉपी या पत्त्यावरती सबमिट करायचं आहे. पुणे हे तुम्हाला जॉब लोकेशन असणार आहे आणि ते तुम्हाला सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही इथे बघू शकता. इथे क्लिक केल्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर ओपन होऊन जाईल. त्यानंतर इथे PDF दिलेला आहे, गाईडलाईन्स दिलेला आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.